तव्यावर थोडा अधिक मसाला घेऊन परतलेली भाजी, बटर लावून अगदी खरपूस भाजलेले पाव. भूक चाळवते ना. आणि हो, मेन्यू तर कळला असेलच आजचा काय आहे. आपली आवडती पावभाजी. सगळ्यांची बनवायची पद्धत वेगळी किंवा सारखी जरी असेल तरी चवीला मात्र एक नंबर. छोटी भूक असो किंवा अगदी जेवणापर्यंतचा मेन्यू असो, कधी काही करायचा कंटाळा आला किंवा चमचमीत खावं वाटलं तर पावभाजी असतेच. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर आज मी अगदी झटपट होणारी अशी पावभाजी दाखवते. म्हणजे मिरची वगैरे काही भिजत घालायची किंवा कसली वाटणं करायची असं काही नाही. तर या इथे मी फ्लावर घेतला आहे, फरसबी घेतली आहे, कापून गाजर घेतलं आहे आणि मटार घेतलं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही भोपळा किंवा रताळी, रंगासाठी हवं असेल तर थोडंसं बीट असं सुद्धा वापरून चालेल. मुलं ज्या भाज्या अजिबात खात नाहीत त्या तर आवर्जून यात टाकाव्यात. या ठिकाणी बटाटे मी घेणार आहे. जास्त घेते बटाटे कारण चवीला चांगली लागते मग पावभाजी. तर बटाटे मी एक 4 मोठे बटाटे सालं आधीच काढून घेतलेत आणि शिजवून घेणार आहे. डायरेक्ट कुकरला लावते, थोडंसं पाणी घालते आणि 3 शिट्ट्या व्यवस्थित कुकरला काढून घ्यायच्या आणि हे शिजवून घ्यायचे आपल्याला. आता हे शिजेपर्यंत बाकीची तयारी. तर या ठिकाणी मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत, 1 ते 1.5 टोमॅटो घेतला आहे आणि 2 भोपळी मिरच्या घेतल्या आहेत. या व्यतिरिक्त मी मटार थोडे इथे सुद्धा घेतलेत, ओले मटार. याऐवजी तुम्ही सुके असतात ते वापरले तरीसुद्धा चालतील, पण थोडे वाफवून घ्या. आणि ओले मटार मी थोडे मगाशी पण कुकरला लावले. आता एका कढईमध्ये 2 पळ्या मी मोठ्या तेल घेतलेलं आहे. तेल जास्त वाटत असेल पण खरं नाही आहे. कांदा वगैरे जो घेतला आहे त्यासाठी अगदी व्यवस्थित प्रमाण आहे तेलाचं. तर तुम्ही तेल आणि बटर एकत्र करून सुद्धा वापरू शकता किंवा फक्त बटरमध्ये परतलं तरी चालेल. थोडंसं तेल वापरायचं म्हणजे बटर करपत नाही. आणि आता व्यवस्थित कांदा आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. पावभाजी अगदी स्मूथ आवडत असेल तर कांदा वगैरे नंतर आपण पोटॅटो मॅशरने मॅश केला तरी चालेल. कांदा परतत असतानाच त्याच्यामध्ये मी हळद आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे. कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल, पण ऑथेंटिक अशी चव त्याला येणार नाही. त्याच्यामुळे जो आपला भाजका मसाला असतो तोच वापरायचा आहे. आणि इथे पावभाजी मसाला घालून घेते मी 1 मोठा चमचा. तर अशा कांदा परतताना जेव्हा आपण मसाले टाकतो आणि मसाले जेव्हा कांद्याबरोबर व्यवस्थित परतले जातात तेव्हा त्यांचा व्यवस्थित फ्लेवर उतरतो पदार्थामध्ये. त्याच्यामुळे मी थोडा मसाला आत्ता घालते आणि थोडा नंतर घालणार आहे. या ठिकाणी आलं, लसूण, कोथिंबीर यांची पेस्ट कमी होती त्याच्यामुळे पाणी वाटून जरा मी ती करून घेतली आहे. अशी 1 चमचा मी आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घातली आहे. आता जो चिरलेला टोमॅटो होता तो, भोपळी मिरची आणि जे मटार आहेत ते सुद्धा मी या स्टेजला घालणार आहे. आणि या सगळ्या भाज्या अगदी व्यवस्थित परतून घ्यायच्या. अशा भाज्या परतून घेतल्या की शिजतात व्यवस्थित. आणि आता मला जी पावभाजी आवडते किंवा आमच्या घरी आम्ही जी पावभाजी करतो ती अगदी आम्ही स्मूथ पेस्टसारखी नाही करत. थोडंसं दाताखाली मटार किंवा ह्या भाज्या आल्या की चवीला पण छान लागते. तर भाज्या आता या मॅश करायच्या आहेत, त्या आपल्या आवडीनुसार आपण करून घ्यायच्यात. किती बारीक हवं आहे, किती जाड हवं आहे. खडी पावभाजी हवी असेल तर भाज्या ज्या आहेत त्या जास्त मॅश करायच्या पण नाहीत. आता हे परतेपर्यंत इथे आपला कुकरसुद्धा झाला आहे आणि ज्या भाज्या आपण कुकरला लावून घेतल्या होत्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. गरम असतानाच पोटॅटो मॅशरने त्या व्यवस्थित मॅश करून घ्यायच्यात, बारीक तुम्हाला हव्या असतील तर. नाही तर अशा ठेवल्या तरीसुद्धा चालतील किंवा हलकंसं मॅश करूनसुद्धा चालेल. अगदी स्मूथ हवं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही जास्त वेळ त्याला बारीक करून घेऊ शकता किंवा एखाद्या वेळेला मिक्सरला पण लावू शकता. तर भाज्या व्यवस्थित मॅश करून झाल्यानंतर आपण जे इकडे मटार, कांदा, टोमॅटो वगैरे शिजवायला ठेवलं होतं ते सुद्धा मी थोडंसं कुस्करून घेते. आता हे सुद्धा तुम्हाला अति बारीक हवं असेल तर मटार वगैरे शिजवूनच मग मिक्सरला लावलं किंवा त्या स्टेजला तसं बारीक करून घेतलं तरी चालेल. आपल्या आवडीनुसार आहे, आपल्याला कसं हवं आहे ते. आता ह्या भाज्या पण बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत आणि जे बटाटा वगैरे आहे ते पण शिजलेलं आहे. हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आपण. आणि मीठ वगैरे या स्टेजला तुम्हाला कमी वाटलं तर घालून घ्या, म्हणजे चव अजून चांगली होईल. आता यामध्ये मी आधी तेल वापरले तेवढंच, त्यानंतर मी तेल वगैरे काही वापरलेलं नाही आहे. पावभाजी जी आहे ती बटर, तेल यांच्यामध्ये जरा जास्त वापरलं तर चवीला जास्त चांगली लागते. पण आपण हेल्थ कॉन्शियस असाल किंवा डाएट चालू असेल तर तेलाचं प्रमाण कमीच करा.
मग या स्टेजला नाही वापरलं किंवा बटर नाही टाकलं तरी चालेल. आपल्या आवडीनुसार आपण या गोष्टी करायच्या आहेत. आता या इथे मी 1 पेला गरम पाणी घालून घेते. भाजी जितकी आपल्याला पातळ हवी आहे किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल. रंगासाठी म्हणून मी थोडी काश्मीरी मिरचीची पावडर टाकते आहे, त्याच्यामुळे रंग चांगला येतो. आणि मगाशी म्हटलं तसं मी थोडासा पावभाजी मसाला आधी फोडणीत टाकला होता आणि थोडा 1 चमचा वगैरे पावभाजी मसाला आत्ता टाकणार आहे. म्हणजे ऑलमोस्ट पावभाजी शिजली आत्ता आणि फक्त त्याचा फ्लेवर मुरावा म्हणून. आणि अशा प्रकारे आपण जेव्हा मसाला वरून टाकतो त्यावेळेस मसाल्याला जो वास आहे प्रॉपर तो त्या पदार्थाला येतो. आधीचा जो मसाला आपण फोडणीत टाकला आहे त्याच्यामुळे पदार्थाला त्याची चव लागते आणि वरून अशा प्रकारे टाकला की पदार्थाचा वास चांगला येतो. तर एक व्यवस्थित उकळी आपण काढून घ्यायची आहे, म्हणजे सगळे मसाले किंवा जे काही आपण टाकले ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरेल. एक उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचा कसुरी मेथी हातावर कुस्करून टाकते. कसुरी मेथी टाकल्यामुळे ना अतिशय सुंदर चव येते पावभाजीला. आणि थोडी कोथिंबीर घालून घेते. आता या दोघांचा फ्लेवर यावा पावभाजीला यासाठी एक हलकीशी उकळी काढून घ्यायची आहे. झाकण ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी चालेल. एक हलकीशी उकळी आली की आपली पावभाजी तयार आहे. पावभाजी तसं बघायला गेलं तर सगळेच बनवतात, पण प्रत्येकाची बनवायची पद्धत थोडीशी इकडून तिकडून वेगळी असते आणि त्याच्यामुळे चवीमध्ये सुद्धा यत्किंचित थोडासा फरक पडतो. तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही एकदा पावभाजी करून बघा. आणि अगदीच झटपट नाही म्हणता येणार, पण अर्ध्या ते पाऊण तासामध्ये ही भाजी बनवून तयार होते आणि चवीला खरंच उत्कृष्ट लागते. आणि पूर्वतयारीसाठी म्हणजे घरात भाज्या असल्या पाहिजेत, आलं लसूण पेस्ट असली पाहिजे, कांदा वगैरे किंवा हे कापडं वगैरे एक 10-15 मिनिटाचा खेळ आहे. व्यवस्थित भाजलेले पाव बटर टाकून आणि थोडीशी चिटिंग चालते, त्याच्यामुळे बटर टाकून भाजीसुद्धा खूप अप्रतिम लागते. तर अशा प्रकारे पावभाजी तुम्ही नक्की करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.